पर गेंदबाज दिखाई देते हुए, तेज तरफ गेंदबाज अमर बॉलिंग मार पे। बढ़िया गेंद, लेकिन ये थोड़ी सी बीमर थी, तो नो बॉल का इशारा अंपायर जी से। नो बॉल पे मिलेगी फ्री हिट और उसका खामियाजा जो भुगतना है इस वक्त फिश हाउस टीम को। दूसरी तरफ अपनी पहली जीत जो तलाश रही है सुपर किंग्स, और क्या यहाँ पे इनको अपनी पहली जीत प्राप्त होगी। बल्लेबाजी के लिए जो बुलाया गया था, टॉस जिसने जीता फिश हाउस ने गेंदबाजी का लिया फैसला, उस फैसले को सही साबित करने के लिए बॉलिंग मार पे अमर है। तो स्ट्राइक एंड की दिशा में हिदायत के बल्लेबाज। बड़ा शॉट, हवा में गेंद हाई इन द स्काई, लेकिन कैच का रह सकता है मौका। मौका गवाया, थोड़े से फिसले खिलाड़ी और फिट था, इसीलिए ये भी ध्यान रखना जरूरी था। कैच भी लेते तो भी फायदा होता नहीं। टोटल स्कोर अगर देखें तो लगभग 3 रन के ऊपर, 2 गेंदें समाप्त, 3 रन टोटल स्कोर। बाएं हाथ के खिलाड़ी रहेंगे स्ट्राइक के ऊपर, एक तरफ आनंद और दूसरी तरफ महेश। बड़ा शॉट, हवाई यात्रा सीमा रेखा पर, 6 रन लगेगा डीजे। अब अभी तक क्या किया ये मायने नहीं रखेगा, यहाँ पे थोड़ी सी खुशियां देना चाहेंगे अपनी टीम के लिए। थोड़ा सा मिस किया बल्लेबाज ने। इस बार आनंद मैदान पे आपको दिखाई दे रहे हैं, जिस आनंद के बल्ले से अभी तक 4 गेंदों में 7 रन इन्होंने निकाले, जिसमें एक छक्का शामिल था। पिछली गेंद पे वो आया था। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। पहला ये ओवर बॉलिंग मार पे रिवर्स स्वीप, थोड़ा सा टहलाना चाहता खिलाड़ी वहां पे तैनात थे, उनको भेद नहीं पाया और उसी वजह से आनंद को मिला एक सिंगल के बदौलत टोटल स्कोर 10 रन पे। डबल फिगर में टोटल स्कोर है 10 रन स्कोरबोर्ड पे। और फिश हाउस की अगर बात करें, कई खिलाड़ी निखिल जिन्होंने कमाल पिछले मैच में दिखाया था गेंदबाजी से, वो भी गेंदबाजी के लिए आने बाकी है। फिश हाउस में कई तगड़े नाम आपको देखने को मिलेंगे। विकेट कीपर जो भी मैच चलाते हुए, फील्डिंग सजाते हुए, और यहाँ पे पॉइंट पे खिलाड़ी तैनात थे। सिंगल लेने की कोशिश थी, ड्राइव किया था जरूर, लेकिन सफल नहीं हो पाए बल्लेबाज। टोटल स्कोर रुका पहले ओवर के बाद 10 रन के ऊपर। पहली बल्लेबाजी सीएसके टीम की। कंगूट सुपर किंग, ये एक तगड़ी टीम, उनका सामना जो है विपक्षी दल से फिश हाउस के, और अभी तक पहले ओवर में मात्र 10 रन। बैटिंग एक बड़ा ओवर जो आना अभी भी बाकी, एक मौका जो बल्लेबाजों को मिलता है, वो सुपर क्रू ओवर कब यहाँ पे लिया जाएगा, वो भी एक इंटरेस्टिंग बात होगी, देखने वाली बात होगी। लेकिन पिछले 2 मुकाबले अगर देखे हैं तो एक मुकाबला जो था विनायक जो थे उन्होंने जिताया था। फिनिशिंग बहुत ही कमाल की उन्होंने की थी। और पिछले मुकाबले की अगर बात करें तो पिछला मुकाबला भी चेस होते हुए जीता, वो मुकाबला जीता और उसमें मैन ऑफ द मैच सुबोध को दिया गया। नए खिलाड़ी हनुमान आते हुए बॉलिंग मार पे। हनुमान जरूर चाहेंगे कुछ कमाल दिखाए अपने गेंदबाजी से। ये रन संख्या में बढ़ोतरी करते हुए 2 रन के साथ टोटल स्कोर पहुंचा, इसकी बदौलत 12 रनों पे। पहले ओवर में 10 रन आए, दूसरे ओवर की शुरुआत 2 रन के साथ। बल्लेबाज स्ट्राइक पे है आनंद। रिवर्स स्वीप, थोड़ा सा स्विच हिट खेलना चाह रहे। कई बार ऐसे शॉट करामत दिखाते हैं, चमत्कार दिखाते हैं, लेकिन कई बार ऐसे शॉट महंगे साबित होते हैं। इस बार डॉट गेंद देखने को मिली। रन आने जरूरी है, पहली गेंद पे 2 रन आए, उसके बाद की ये गेंद थी जो डॉट रही है, 4 गेंद शेष। बड़ा शॉट, सीधे बल्ले का इस्तेमाल किया और 2 खिलाड़ियों के बीच से गुजरना चाहती थी गेंद, लेकिन अंतिम वक्त पे अच्छी फील्डिंग।
टीम के लिए महत्वपूर्ण रन बचाया, नहीं तो चौका लग सकता था। थोड़ा सा अगर देखिए तो अभी तक इस ओवर की बात करें 3 गेंदें हो चुकी है समाप्त, 3 रन अभी तक दिए, 3 गेंदें बाकी होगी हनुमान की। मैच में मोमेंटम पकड़ना पड़ेगा और वो मोमेंटम पकड़ने के लिए बड़ी शॉट्स की आवश्यकता रहेगी। दूसरी तरफ स्कोर जो है 13 रन के ऊपर, एक तेरी एक मेरी इस तरह का ये मुकाबला। बॉलिंग मार पे गेंदबाज हनुमान, और हनुमान की गेंद क्या करती है देखने वाली बात। चौथी गेंद ओवर की, घुमाने की कोशिश, खाली हवाई, बल्ले और गेंद का कोई तालमेल नहीं है और उसी वजह से लगभग अभी तक ज्यादातर गेंदों में रन आए नहीं है। 4 गेंदे, उसमें से 2 गेंदे डॉट है। अभी तक 3 रन मात्र खर्च है हनुमान, जिन्होंने अच्छी गेंदबाजी अभी तक की। और एक बार बल्ले से कोई रन नहीं और वाइड की मांग बल्लेबाज कर रहे हैं, लेकिन अंपायर जी ने कहा कि अच्छी गेंद, बींदी गेंद, डॉट गेंद, और अभी तक ये अच्छा ओवर घटित होता हुआ। पहले पावर प्ले के ओवर में जिसमें 2 खिलाड़ी 38 के बाहर थे तब 10 रन खर्चे, और ये ओवर अभी तक अच्छा। और बड़ा शॉट, गेंद सीधा हाईवे की तरफ, सीमा रेखा पर, हाई एंड हैंडसम ह्यूज शॉट बल्ले से निकला, टीम के स्कोर में बढ़ाती थी। और टोटल स्कोर की बात करें तो लगभग पहुंचा 17-19 रनों के ऊपर। 19 रन, इसी के साथ टीम का टोटल स्कोर पहुंचता हुआ। पहला ओवर जिसमें 10 रन आए, दूसरा ओवर जिसमें 9 रन खर्चे, 19 रन टोटल स्कोर। 12 गेंदें समाप्त। आखिर में वो शॉट हमने देखा महेश के बल्ले से, जो महेश अभी तक थोड़े से परेशानी में दिखे थे, और उसके बाद ये ओवर जो है वो सुपर क्रू ओवर आपको देखने को मिलेगा, जिस ओवर में 38 सर्कल के अंदर सब खिलाड़ी बुलाए जाएंगे और उसमें थोड़ा सा लाइसेंस होगा बल्लेबाज के पास। 38 के घेरे के बाहर अगर गेंद जाती है तो जरूर चौके छक्कों में डील हो सकती है। तो हवाई सफर की थोड़ी सी अब बात होगी, अंदेशा जरूर होगा कि बड़े शॉट लगे, टीम के स्कोर को उछाल के साथ एक बड़ी स्कोर पे पहुंचा है। थोड़ा सा मुकाबला स्लो चलता हुआ, दरख्वास्त होगी जल्द से जल्द ये मुकाबला अब खेले, टाइम जरूर मायने रखेगा। बड़ा शॉट, स्टैंड एंड डिलीवर करना चाह रहे हैं खिलाड़ी, वहां पे तैनात है लेकिन रोक नहीं पाएंगे, चौका देंगे। चौके के साथ सीमा रेखा के बाहर, टोटल स्कोर में होती भी बढ़ाती। 19 रनों के बाद ये लगा चौका और टोटल स्कोर 22 रनों पे, 23 रन 23 पे। और एक बार बढ़िया गेंद, लेकिन फील्डिंग देखने को मिली है। अच्छा ओवर घटित करना जरूरी, ये चलता हुआ एक ऐसा ओवर जिसमें सब खिलाड़ी घेरे के अंदर है। थर्टी यार्ड का घेरा टपाने की कोशिश, लेकिन खराब फील्डिंग, थोड़े से फंबल हुए खिलाड़ी, 11 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी जिनसे थोड़ी सी गलती हुई और उसका खामियाजा 1 रन मिला। 24 रन 3 गेंदें समाप्त। जीतने की चाह थी टीमों की, लेकिन सुपर किंग इस प्रतियोगिता की अपनी पहली जीत ढूंढ रही है। बढ़िया गेंद, अच्छा शॉट, लेकिन रन आपको मिलेंगे क्योंकि यहाँ पे मौका रन बनाने का इस ओवर में वही कोशिश चलती हुई, भाग दौड़ चल रही है टीम के स्कोर में। 2 रन के साथ बढ़ोतरी देते हुए टोटल स्कोर धीरे से आगे बढ़ता हुआ। इंडिविजुअल स्कोर की बात करें तो कल के दिन 49 रन की पारी हमने देखी थी, आज का दिन महत्वपूर्ण रहेगा। बड़ा शॉट, हवा में खेलने की कोशिश, खिलाड़ी कोई नहीं है तो चौका देकर जाएगी गेंद, और ये दूसरा चौका लगा इस यहाँ पे ओवर का। बढ़िया शॉट के साथ टोटल स्कोर में करती हुई बढ़ोतरी और स्कोर पहुंचा 30 रन के ऊपर।
5 गेंदें समाप्त। 11 रन अभी तक खर्चे इस ओवर में, 2 चौके और उसके साथ 3 रन भी। थोड़ा सा गति में मिश्रण था, चेंज ऑफ पेस था, उसके साथ ये एक ओवर की समाप्ति। थोड़ा सा महंगा ओवर करेंगे। पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 9 रन और ये जो तीसरा ओवर था उसमें लगभग 2 चौके लगे, 11 रन उसमें आए और उसके चलते ओवर की समाप्ति। टोटल स्कोर 30 रन के ऊपर। उसके बाद चलते हैं ऋषि पावस्कर की ओर और देखेंगे आने वाले 3 ओवर में कितने रन और जुड़े जाते हैं सीएसके टीम में। क्या पहली जीत प्राप्त करेगी? थोड़ी देर में हम सुनेंगे ऋषि पावस्कर की आवाज। तब तक चलते हैं हमारे बेहतरीन डीजे की ओर। मंथन तीन षटक 30 धावा धावफलकावर। उर्वरित 3 षटकांचा खेळ असेल बाकी त्याच दरम्यान आणि गोलंदाज सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्गावर म्हणजे आदित। पहिलं षटक असेल वैयक्तिक खात्यातलं पहिलं तर सांघिक 4थं षटक। 30 धावा धावफलकावर फलंदाज आनंद मैदानाच्या आत पाहायला मिळतो। स्ट्राईक एंडवर स्ट्राईक एंडवर महेश अल्टीपल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रयत्न फसला गेला, लागला तर आवाज नाहीतर बरबाद। या पद्धतीचा चेंडू मात्र नक्कीच बरबाद ठरतोय। एक डॉट बॉल येतोय, षटकाला सुंदर अशी सुरुवात करून दिली जाते। डॉट बॉल सरशी धावफलक 30 या धावसंख्येवर जाऊन स्थिर होतोय। पुन्हा एकदा खोलवर डाब्याचा चेंडू, त्या ठिकाणी जोपर्यंत डीप वरनं क्षेत्ररक्षक येतोय परत त्याची फेक करेल तोपर्यंत नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते। एक धावे सरशी धावफलकात तिथेच एक धावेने वाढतंय, धावफलक पोहोचतंय 31 म्हणजे 31 धावा धावफलकावर। त्या दरम्यान पुढचा चेंडू या षटकाचा शॉर्टपिचचा चेंडू, शॉर्टपिच चेंडूला बिरकावून दिला जात आहे। चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतो षटकार। डीजे वाढ होते, धावफलक पोहोचतंय 7 धावा या षटकात आतापर्यंत। पुन्हा एकदा मोठा फटका, त्या ठिकाणी चेंडू फासलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला जातोय, मैदानाच्या आत खेळी समाप्त होतंय। ती महेश जातोय बॅक टू दी पॅव्हलियन। नक्कीच सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत केली। पहिल्या विकेटच्या पतनानंतर 37 या धावसंख्येवर पहिला विकेट मिळतोय आणि धावफलक 3 चेंडूचा खेळ समाप्त। त्या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ समाप्त, 37 धावा धावफलकावर। नवीन फलंदाज मैदानाच्या आत रोहन राठोड जाताना पाहायला मिळतोय। एक ताकदवर फलंदाज, पहिल्या सामन्यात एक अतिशय फटकेबाजी याच्या कडे केली गेली होती, परंतु थोडीशी गोलंदाजी खराब आणि त्याचाच फायदा, पहिला सामना हारला होता या संघानं। शॉर्ट पिचचा चेंडू, समोरच्या पुलचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, परतीची फेक येईल तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण। एक धावे सरशी धावफलक पोहोचतोय 38 धावा धावफलकावर। दरम्यान पुढचा चेंडू या षटकाचा
बॅक टू द बॉलरचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सुंदर फटका, सन्मान दिला त्या चेंडूला. एक धाव नक्कीच प्राप्त केली जाते. 1 धावेसरशी 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटका 31 धावफलक, 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात टीज. थँक्यू डीजे. तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. त्याच दरम्यान 5वं षटक प्रगती पथावर घेऊन गोलंदाज सज्ज होते. आपल्या गोलंदाजी मार्कवर निखिल, जर्सी क्रमांक 8 निखिल सज्ज होतो. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर आनंद पाहायला मिळेल आपल्याला फलंदाजी करताना. लवकरात लवकर सामना सुरू करा. पंचांना विनंती. अंधुक प्रकाशाकडे वाटचाल सुरू आहे. कोणत्याही बॅटलाईटचा इफेक्ट मान्य केला जाणार नाही याची नोंद घ्या. थोडासा वाईटचा चेंडू त्या ठिकाणी अतिरिक्त 1 धाव धावफलकावर सोडली जाते. वाईटच्या स्वरूपात धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय तब्बल 39 धावा धावफलकावर. माफ करा, 40 धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू वाईड येतोय. वाईडच्या स्वरूपात धावफलकात वाढ होते. धावफलक 41 म्हणजे 41 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटकाला पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. लगातारची 2 वाईट. पुन्हा एकदा गोलंदाज भरकटलेला पाहायला मिळतो. लाईनवर यावं लागेल. अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी करावी लागेल. या गोलंदाजाला फटका तर फटलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न. थोडाशी मिस फिल्डिंग त्या ठिकाणी राज याच्याकडनं आणि एक जीवदान प्राप्त होत आहे. ते फलंदाज आनंद याला. नक्कीच 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर दोन्ही फलंदाज स्थिरावत आहेत. धावसंख्या 42 42 धावसंख्या धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. CPL 2024 पर्व 8 कलांगुट प्रीमियर लीग 2024 पर्व 8 त्या ठिकाणी धावफलक पोहोचलंय. ते आतापर्यंत 42 धावा. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. समोरच्या फटका, ताकदवर फटका, ताकद आणि तेवढीच नाजाका. चेंडूला बिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतो षटकार. फलंदाज रोहन राठोड्याच्या बॅटमॅन. नक्कीच ताकदवर फटका पाहायला मिळतोय. ताकद तेवढी नजाकत. धावसंख्येत वाढ करून देणारा फटका आणि धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल 48 रन्स. 48 धावसंख्या धावफलकावर. त्या ठिकाणी अजून एक डॉट बॉल येतोय. 48 धावसंख्या. आतापर्यंत 5व्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. त्या ठिकाणी अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो. एक डॉट बॉल अजून येतोय. उर्वरित आतापर्यंत चेंडू समाप्त होत आहे. 4-2 चेंडूचा खेळ असेल बाकी. त्या ठिकाणी अजून एक सिंगल मिळवली जाते. सिंगलचं रूपांतर त्या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकात वाढत होते. धावफलक पोहोचले ते म्हणजे 49 49 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू या षटकाचा खोलवर डब्याचा चेंडू. त्या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा
येत असताना मात्र सुंदर असं गेम केली आहे त्या ठिकाणी. पंचांकडनं डिसिजनला हा रन आहे की नाही, पंचाला मात्र डिसिजन द्यायचं आहे. पंच डिसिजन द्या. नाही, रन नाही आहे. 8 डॉट बॉल येतोय शेवटच्या चेंडूवर. 49 धावा, 5 षटकांचा खेळ समाप्त त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दरम्यान आजचा सामना सुरू आहे IPL चा. $49 ऑन द स्कोर बोर्ड. तर दिल्ली प्रथम फलंदाजी करते. दिल्ली कॅपिटल संघ 4 विकेटच्या दरम्यान 236 धावा दिल्ली कॅपिटल्सच्या पाहायला मिळत आहेत. अजूनही उर्वरित 10 चेंडू बाकी आहेत. तर या सामन्याकडे वळतोय, मैदानाच्या दिशेने वळतोय. शेवटचं अंतरिम षटक, 6 चेंडूचा खेळ बाकी, 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एका बाजूने रोहन फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूने आनंद फलंदाजी करतोय. गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खोदून काढलाय, स्वतः थोडस मिस फिल्डिंग त्या ठिकाणी. कव्हरच्या दिशेने फाटका सुंदर येतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पण सुरेखरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा सरशी धावफलक पोहोचलाय 51 या धावसंख्येवर. 51 धावा धावफलकावर. विनायकाच्या पहिल्या चेंडूवर नक्कीच 2 धाव मिळवली जाते. उर्वरित 5 चेंडूचा खेळ असेल बाकी. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आडव्या पाटने केलेला फाटका, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्राची भिंत भेदत चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार नक्कीच भेटेल आणि चौकारचा धावफलक. 55 धावा, 5 कॅचचा डबल गेम. 55 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 55 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आतापर्यंत खेळ. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूला फुल्ली लॉस. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर. चेंडूला बिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. नक्की जिथे विषय खंबीर तिथे मात्र फलंदाज रोहन राठोड खंबीर पाहायला मिळतोय. नक्कीच बॅक टू बॅक एक चौकार एक षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधनं. धावसंख्येत वाढ करून देणारी धावसंख्या. धावफलक 61, 61 धावा धावफलकावर. उर्वरित येणाऱ्या काही चेंडूचा खेळ असेल बाकी या इनिंगचा. विनायक गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आमच्या दूरवरच्या एंडकडनं, पेट्रोल पंपच्या एंडकडनं पाहायला मिळतोय. चेंडू आता मात्र हवेत फसलाय आणि सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपला जातो यष्टीरक्षकाकडनं. आणि रोहन राठोडची खेळी मैदानाच्या आज समाप्त होते. थोडासा फटका थोडासा फसला होता यष्टींच्या मागे. सुंदर कामगिरी. यष्टीरक्षक मात्र फॉलोथ्रूमध्ये येतोय, झेल टिपला जातोय त्या ठिकाणी. अजून एक विकेट. दुसऱ्या गड्याचं पतन. 61 या धावसंख्येवर पाहायला मिळत आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आज जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नीरज गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. विनायक तर नवीन फलंदाज नीरज सज्ज होतोय. उर्वरित 2 शेवटचे बॉल असेल बाकी. त्याच दरम्यान धावफलक 61 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. खोलवर डब्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि त्याच ठिकाणी सुंदर पदीचं झेल पण पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाकडनं. कितपर्यंत रनअप घेतली. तब्बल 25 ते 30 मीटरचा पल्ला या क्षेत्ररक्षकाने पार केला धावत धावत. आणि त्यानंतर मात्र झेल टिपले. काय सुंदर एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक सुंदर एफर्ट. कॅच ऑफ द डे असं म्हटलं तरी वावगा ठरणार नाही या कॅचला. एक सुंदर झेल त्या ठिकाणी. अजून एक विकेट आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय तो म्हणजे मयूर. जर्सी क्रमांक 18 मयूर. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी 61 धावा. शेवटचा एक चेंडू या इनिंगचा पाहायला मिळतो. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. परतीची फेक येते. 1च धाव आणि 1 धावेवर दोन्ही फलंदाज स्थिरावतात. 62 अशी धावसंख्या. तब्बल 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. एका इनिंगचा खेळ समाप्त. 62 अशी धावसंख्या. जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू असतील 36. त्या 36 चेंडू मध्ये 63 धावा. कोणता संघ जिंकेल
हे तेवढंच पाहणं महत्वाचं. तोपर्यंत वळूया डीजे कडे. आणि ती धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सागर आणि त्याच्यासोबत मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय विनायक. गोलंदाजी स्वीकारण्यासाठी तब्बल 63 धावांचा पाठलाग रोहन राठोड सज्ज होते गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी. पहिलं षटक रोहन याचं पॉवर प्लेचं षटक. पहिल्या चेंडूला सुरुवात केली जाते पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. धावांची लयलूट करावी लागेल.
समोरच्या दिशेनं फटका, त्या ठिकाणी सुंदर फटका, फलंदाज सागराच्या बॅटमध्ये नक्कीच चौकार पाहायला मिळतोय आणि चौकारासरशी धावफलकाला शुभारंभ केला जातोय. चौकार 4 धावा, 63 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे. अशा पैकी फलंदाजी पाहिजे जर सामना जिंकायचा असेल ते म्हणजे फिश हाऊस या संघाला. पुढचा चेंडू या षटकाचा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. रोहन राठोड. वेगवान पद्धतीचा चेंडू आता मात्र थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅन पर्यंत जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी प्राप्ती केली जाते. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात आणि धावफलक पोहोचले 5 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू या षटकाचा. गोलंदाज सज्ज होतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल जर संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर. कलांगूट सुपर किंग्स. फुल टॉस चेंडूला फुल्ली लॉस करून दिला जातोय आणि त्या ठिकाणी पत्र क्षेत्ररक्षक तैनात होता. विकेटचं पतन, विनायकची खेळी मैदानाच्या आत समाप्त होत आहे. फुलटॉस चेंडू नक्कीच होता. फुलटॉस चेंडू प्रहार तर चांगला केला होता आणि तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण सीमेच्या लगत त्या ठिकाणी केलं जात आहे. सुंदर झेल टिपला जातोय आणि एक विकेटचं पतन. विकेटच्या नंतर धावफलक स्थिरावलंय 5 या धावसंख्येवर. आतापर्यंत 63 धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 58 धावांची अजूनही आवश्यकता. 33 चेंडू बाकी असतील. 58 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज राज मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. या फलंदाजाकडे आशा अपेक्षा असतील संघाच्या. ताकदवर फटक्यांसाठी ओळखला जातो हा फलंदाज. गोवा राज्यातील गुणवान खेळाडू राज मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. CPL कलांगूट प्रीमियर लीग 2024 पर्व 8वा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशीतला शेवटचा सामना. थोड्याच वेळात या दिवशीचा पॉइंट्स टेबल पण आपल्या समोर येईल, परंतु त्याच पद्धतीने एक सुंदर फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. एकदा नक्कीच पूर्ण, दुसरी धाव पण पूर्ण केली जाते आणि 2 धावा सरशी धावफलक पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. तब्बल 7 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ असेल बाकी. त्याच दरम्यान माफ करा 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू शॉर्ट पिचचा चेंडू. कव्हरचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. झेल चुकतोय त्या ठिकाणी. 1 धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव पण सुंदररित्या पूर्ण केली जाते. 2 धावा सरशी. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 9 धावा धावफलकावर. उर्वरित 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय. 63 धावांचं नक्कीच पाठलाग करायचंय. येणारे 31 चेंडू 54 धावा असं समीकरण येऊन टिपलाय. उद्याचा दिवस अंतिम दिवस या स्पर्धेचा. नक्कीच ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग. 8:45 पहिला सामन्याचा टॉस आणि 9 वाजता बरोबर सामने या मैदानात खेळवण्यात येते. जे संघ क्वालिफाय झालेत त्यांना एक कळकळीची विनंती. सामना उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. 8:45 वाजता पहिल्या सामन्याचा टॉस होईल आणि त्यानंतर मात्र 9 वाजता बरोबर सामन्याला सुरुवात होते. त्याच पद्धतीने शेवटच्या चेंडूवर चौकार येतोय. चौकारासरशी धावफलक नक्कीच 13 या धावसंख्येवर जाऊन टेपतोय आणि पंचांकडनं सुपर क्रू ओव्हर म्हणजे दुसरा बॅटिंग चॉईस पॉवर प्ले मैदानाच्या आत घेतला जातोय. सुपर क्रू षटक. तब्बल 38 षटकाच्या आत सर्व खेळाडू मोठे फटके मारण्याची नामी संधी फलंदाजाकडे असेल. सागर तर 9 सेकंडला राज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू. गोलंदाजीत परिवर्तन. गोलंदाज सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
शॉर्ट पिचचा चेंडू पुलचा फटका त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय ओव्हर द रोप. चौकार नक्कीच भेटेल. पहिल्या चेंडूवर स्वागत चौकारासरशी केलं जात आहे. या गोलंदाज साहिल याचा 4 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतील. धावफलक 17 या धावसंख्येवर. थोडंसं खराब चेंडू आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. 4 धावा नक्कीच पाहायला मिळतात धावफलकावर. पुन्हा एकदा चेंडू फसलाय. हवे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो त्या ठिकाणी. अजून एक विकेट दुसऱ्या गडी तंबूच्या दिशेने म्हणजे सागरला जावं लागतंय माघारी. 2 गड्यांच्या बदल्यात धावफलक 17 या धावसंख्येवर. डीजे मैदानाच्या आत ऋतिक जाताना पाहायला मिळतोय. एक विकेट मिळते दुसऱ्या चेंडूवर. पुढचा चेंडू असेल स्लोवर. गतीमध्ये चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन. शेवटपर्यंत चेंडूला बघितलं आणि चेंडूला पुन्हा पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. नक्कीच 6 धावा. टांगा पलटी घोडे फरार षटकार. ऋतिक आल्यावरच मात्र आपला बोलबाला मैदानाच्या आत करताना पाहायला मिळतोय. नक्कीच 6 धावा मिळत आहेत. 6 धावावर सरशी धावफलकात नक्कीच वाढ होते. धावफलक पोहोचतोय ते म्हणजे तब्बल एक डॉट बॉल येतोय. अजून या षटकाचे 2 चेंडू बाकी आहेत. तर 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर अजूनही प्राइज कंटिन्यू आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं. फलंदाज ऋतिक यानं 1 षटकार नक्की चालाय. 1000 रुपये मिळतील तर 2 षटकार लगावले तर. स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू त्यामध्ये बॅक टू द बॉलरचा फटका त्या ठिकाणी येतोय. रनआउट करण्याची संधी असेल. जर थ्रो अचूक लागला असता यष्टनवर तर नक्कीच रनआउट होऊन मात्र माघारी परतावं लागलं असतं. परंतु जर तरची भाषा क्रिकेटमध्ये चालत नाही त्या ठिकाणी 1 धाव नक्कीच मिळतं आणि 1 धावे संख्येसरशी धावफलक 24 म्हणजे 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पुढचा चेंडू या षटकाचा अंतिम चेंडू. स्ट्राईक एंडवर राज पाहायला मिळतोय. आतापर्यंत राजच्या बॅटमधून 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू चेंज ऑफ द पेस. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटके 24 अशी धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. फिश हाऊस संघ 63 धावांचा पाठलाग करत असताना बरं होतं. टीजे पुन्हा एकदा रोहन राठोड सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऋतिक स्ट्राईक एंडवर येतोय. 2 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक. प्रत्येक षटकार मग 500 रुपयाचा पाहायला मिळतोय. ऋतिक स्ट्राईक एंडवर. रोहन राठोड गोलंदाजी मार्कवर. 3ऱ्या षटकाला सुरुवात. वेगवान गतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सुंदर ऍक्शन या गोलंदाजीची पाहायला मिळतंय. छोटंसं रनअप आहे. बरबक्कम शरीराचा जरी गोलंदाज असला तरी मात्र अचूक टप्प्याची नाण्यावरची सिक्क्यावरची गोलंदाजी हा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. रोहन आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल. सुंदर चेंडू फुलर लेन पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी फटका खेळलाय. डीपवरनं क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करत आहेत आणि धावफलकात वाढ होते. 25
रन्स ऑन द स्कोरबोर्ड 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची आवश्यकता, 63 धावांचं डोंगर पार करायचं आपल्याला. आतापर्यंत 25 धावा बनवल्या जात आहेत. पुढचा चेंडू, शॉर्ट पिचचा चेंडू, पुलचा फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो मध्ये झेल टिपण्याची संधी, सुंदर असा झेल टिपला जातोय. अजून एका गड्याचं होतंय पतन, त्यामध्ये राजला जावं लागतंय माघारी. धावफलक पोचलंय ते म्हणजे तब्बल 25 या धावसंख्येवर. पतनानंतर सतीश पाहायला मिळतो आपल्याला स्ट्राईक एंडवर. 25 धावांची संख्या धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त होता. त्यापर्यंत सुरेख षटक हाताने देत आहे. फुल टॉस मध्येचा चेंडू हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळलाय. टीपवरनं क्षेत्ररक्षण येते. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय आणि त्या पद्धतीनं परतीची फेक. एक धाव धावफलकावर. 26 ऑन द स्कोर बोर्ड धावफलकावर. 2 षटकांसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय रवी यांच्याकडनं लगावण्यात येत आहे. ते म्हणजे फलंदाज ऋतिक याला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर नक्कीच 2000 मिळेल. परंतु चेंडू त्या ठिकाणी फसलाय. नो मॅन्स लँडला चेंडू पाहायला मिळतो. एक धाव नक्कीच मिळते. एक धावेसरशे संख्येसाठी धावफलक वाढतंय. धावफलक 27 धावा धावफलकावर. शेवटचा अंतरिम चेंडू स्ट्राईक एंडवर सतीश पाहायला मिळतोय. धावफलक 27 या धावसंख्येवर. येणारे 19 चेंडू आणि 19 चेंडू मागे जिंकण्यासाठी तब्बल 36 धावांची असेल आवश्यकता. बॅटची कडा नक्कीच लागले त्या चेंडूला. एक डॉट बॉल जातोय. शेवटचा अंतिम चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांकडे 27 धावा. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मागे तब्बल 36 धावांची असेल आवश्यकता. 18 चेंडू 36 धावसंख्या धावफलकावर लगावले पाहिजे. तर सामना जिंकायचा असेल तर काय होईल, येणाऱ्या 18 चेंडू मागे काय घडेल ते सांगण्यासाठी थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री बॉक्सवर आमंत्रित केलं जातं निलेश गाड याला. आणि आजच्या दिवसातनं मी ऋषिकेश पावसकर संपूर्ण तमाम रसिक प्रेक्षकांची रजा घेतो. धन्यवाद. पुन्हा एकदा स्वागत. 2 षटकारासाठी बक्षीस असताना तब्बल 2000 रुपयाचा रवी यांच्याकडून या बक्षीस जाहीर. आणि बघूया कोण मान पटकवतं या 2 षटकाराने. ऋतिक साठी ही संधी. ऋतिक अजून मैदानात सज्ज आणि ऋतिक साठी 2000 रुपयाचं बक्षीस. मोठं फटको, सुंदर फटको बॅट मधून. ऋतिकच्या बॅट मधून पहिलं घणाघात आणि आवाज षटकाराचो. अजून जर एक षटकार ऋतिक तू लावलंस 2000 रुपये तुझे वाट बघतात. अगदीच 2000 रुपये खिशातून हळूच बाहेर येताना दिसतले आणि ते ऋतिक तुझ्या खिशात सुद्धा जातले. फक्त एक षटकाराची वाट असा. पाठसून येणार, पोटभर जेवणार. ऋतिकच्या बॅट मधून लागलेले षटकार आणि रवी यांच्या खिशातून निघालेले 2000 रुपये. ऋतिकने त्याची नोंद घेतली आणि 2000 रुपयाचं मानकरी ऋतिक ठरलो. दिसता तसा नसता आणि बऱ्याच वेळा जग फसता. यावेळी बॅट मधून निघाले षटकार. त्याच सोबत अजून एक षटकार घेतले तर अजून 1000 रुपये सुद्धा. प्रयत्न खूप सुंदर, परंतु यावेळी 1 रन्स मिळतो. ऋतिकने अगदी चाहत्यांका शेवटच्या क्षणार्धात का होईना परंतु खुश केला. ते 2 मोठे टोले लगावून धावसंख्या 40 वर. ऋतिकची कमाल आतापर्यंत वाईट 64 पंचांचं लेग स्टंपच्या बाहेर. पहिल्या 2 चेंडू 2 षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर वाईड. 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडू असलेले शिल्लक, परंतु ऋतिक आतापर्यंत 4 षटकार त्यांनी ठोकले. त्यानंतरचा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात.
केलेली परती, त्यानंतर ऋतिक परत एकदा स्ट्रायकर एंडवर. ऋतिक साठी आतापर्यंत रवी यांनी बक्षीस लावलं आणि आतापर्यंत एकदा बक्षिसाचा मानकरी सुद्धा. बोटो पटको वन हँडेड, अतिशय सुंदर, सीमा रेषा पार आणि अगदी 3000 रुपयाचं मानकरी. खूप सुंदर, खूप चांगली बॅटिंग ऋतिक कडून. आतापर्यंत ऋतिक मैदानात खळच नव्हतो, मैदानात इलो, बक्षीस लागला आणि त्यानंतर अगदी ऋतिकच्या बॅट मधून मोठे फटके सुद्धा. कट करण्याचा होतो प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, त्यानंतर 1 रन्स पूर्ण. मिळालेले रन्स, वाढलेली धावसंख्या. ऋतिकचं आतापर्यंत कमाल आपण बघितले. या षटकात ऋतिकने 3 षटकार खेचले आणि त्याचमुळे धावसंख्या ही आतापर्यंत 49 वर. 12 चेंडू आणि 14 रन्साची गरज. 12 चेंडू 14 धावेची गरज. खूप सुंदर आतापर्यंत खेळी ज्या ऋतिकची आपण बघितली, त्या ऋतिकला संधी असलेली सामना जिंकवण्याची. 14 धावेची गरज, 12 चेंडू 14 धावा. ऋतिक आतापर्यंत जोरदार खेळी करताना. ऋतिक आतापर्यंत या स्पर्धेतील आणि फिश हाऊस संघाचो काळजाचो तुकडो जे का म्हटलं जातं, फेवरेट खेळाडू, पॉप्युलर खेळाडू यावेळी स्ट्रायकर एंडवर. आतापर्यंत त्याची एक धमाकेदार सुरुवात. खूप सुंदर बॅटिंग. गेल्या षटकात ज्याने 3 षटकार लावले तो फलंदाज स्ट्राईकवर. अखू टप्प्याचा चेंडू, मोठे पटको घेण्याचा प्रयत्न फसलो. त्यानंतर ऋतिक स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न करतो. अगदी दुसरं रन सुद्धा ऋतिकने अगदी जॅग्वारच्या स्पीडात पूर्ण केलो आणि 2 रन्सांनी धावसंख्येत बदल. जिंकण्यासाठी अजून 12 रन्साची असलेली आवश्यकता. धावसंख्या 51 वर, 51 वर. चांगली खेळी ऋतिकची आपल्या संघासाठी. फिश हाऊस संघ अगदी दुसरं सामना जिंकण्याच्या अपेक्षेने खेळताना. दुसरं सामना जिंकण्याची सुद्धा संधी असलेली यावेळी मिस टाइम. चेंडू मात्र निर्धाव, मेडन डॉट. त्यानंतर ऋतिक पुन्हा एकदा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आतापर्यंत ऋतिक वैयक्तिक जर विचार केला तर खूप सुंदर खेळी. 4 षटकार ज्याच्या बॅटमधून. यावेळी मात्र ऋतिकची खेळी संपुष्टात. मोठे पटको खेळण्याच्या नादात फलंदाज ऋतिक बाद, परंतु एक कमालीची खेळी ऋतिकची आणि त्याच्या जोरावर ऋतिकचे वैयक्तिक किती रन करते देखील बघूया. खूप सुंदर फिश हाऊस संघासाठी. वळूया तोपर्यंत DJ कडे. जिंकण्यासाठी 12 रन्साची गरज. न्यू बॅटर मैदानात दाखल आदितच्या रूपात. आदित साठी हॅप ट्रॅकर आणि त्यावर मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात, सुंदर झेल आणि त्याचा रूपांतर. आदित मैदानात इलो आणि त्याच पावलानिशी अगदी माटवाच्या दिशेने, डगआउटच्या दिशेने निखिल नवीन बॅटर मैदानात दाखल होताना.
तर अगदी पंचांनी निर्धाव चेंडू गणलो गेलो. निखिल नवीन बॅटर. आज निखिलची गोलंदाजी खूप सुंदर आपण बऱ्याच वेळा बघितली, परंतु फलंदाजीत काम करणं अपेक्षित. मोठो फटको निखिलच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. अगदी पकडलेलं सुंदर झेल आणि त्याचा रूपांतर षटक समाप्त. अखेरी धावसंख्या 51. तो खेळाडू हे 12 रन्स काढतो. यावेळी अगदी सुंदररित्या गोलंदाजी करत सामना डिफरंट करतो होता देखील बघूया. तोपर्यंत वळूया डीजे कडे. असं वाटलं होतं की फिश हाऊस संघ समोर जिंकणं कठीण, परंतु बक्षीस रवी यांनी लावल्यानंतर अगदी मोठे फटके ज्याच्या बॅट मधून आणि त्यांनी अगदी सामनो शेवटच्या क्षणार्धापर्यंत नेलो. त्यानंतर संधी असलेली 6 चेंडू आणि 12 रन्साची गरज. एखादं जर मोठं फटको लगावलो तर नक्कीच फिश हाऊस संघ सुद्धा सामनो जिंकण्याच्या उंबरठ्यावर. मोठो फटको बॅट मधून, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी झेल सुटल्यानंतर रन्स किती ते बघूया. धावचीतची सुद्धा संधी होती, ती संधी हुकली आणि त्याच सोबत 1 रन्स पूर्ण. 11 रन्साची गरज. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. शेवटचा षटक, अंतिम षटक. मोठो फटको, चेंडू हवे, फिश हाऊसच्या फलंदाजाकडून देखणो प्रहार, चेंडू टांगापलटी, खोडे फरार, षटकार. चार चेंडू 5 रन्साची गरज. त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर निर्धाव चेंडू. बघून खेळणं अपेक्षित. 3 चेंडू शिल्लक असत. 3 चेंडूत जिंकण्यासाठी 5 रन्साची गरज. म्हणजेच काय तर कावळो बसाक आणि फांदी मोडाक, थोडी ती परिस्थिती. एखादं जर मोठं पटको तर सामन्याचा समीकरण बदलताला. यावेळी 1 रन्स पूर्ण. पंचांचो इशारो रन्स पूर्ण झाल्याचो, म्हणजे जिंकण्यासाठी 4 रन्साची गरज. 4 रन्साची गरज. चार रन्साची गरज असलेली उर्वरित 2 चेंडूंमध्ये 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 रन्साची गरज. वाईडचा इशारा पंचांकडून. 3 रन्साची गरज. 2 चेंडू 3 रन्साची गरज. यावेळी सुद्धा वाईडच्या रूपात 1 रन बहाल. म्हणजे काय, समीकरण बदललं. आता फक्त 2 रन्साची गरज. वाईडचा इशारा पंचांचो. अगदी वाईडच्या रूपात मिळालेले रन्स 2 रन्साची असलेली गरज. परंतु तरी देखील चेंडू निर्धाव. मालवणी भाषेत जे का म्हटलं जातं, गाव फिरा निलो आणि हुमऱ्या कॅप्टन मेलो. थोडीशी ती परिस्थिती. हे जर रन्स घेऊ नाही तर, कारण आतापर्यंत वाईड्स खूप मिळाले. 1 चेंडू आणि 2 रन्साची गरज. 1 चेंडू 2 रन्साची गरज. सिंगल निघालो तर नक्कीच सामना टाय होताना दिसतो, परंतु 2 रन्स काढले तर फिश हाऊस संघ जिंकताना दिसतो. चेंडू जर निर्धाव गेलो तर अगदी
आपली पहिली विजय, परंतु कंपल्सरी चेस आणि त्याचमुळे बघूया काय असतो डिसिजन. काय होता की रन्स, परंतु यावेळी फिनिशिंग टच ज्याच्या बॅट मधून षटकार आणि फिश हाऊस संघ दुसरे विजय या स्पर्धेतील आपल्या नवी करताना वळूया डीजे कडे आणि नंतर वळूया मॅन ऑफ द मॅच कडे.